माने चोरगडे, काल रघुच्या अड्ड्यावरती रेट टाकून पकडलेल्या माणसांना घेऊन ये. पण सर त्यांना तर आम्ही मगाशीच सोडून दिलं. व्हॉट? हो सर, आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दम दिला आणि सोडून दिलं सगळ्यांना. सोडून दिलं? अरे कोणाला विचारून सोडून दिलं तुम्ही? पण सर त्यांना काही माहिती असेल असं वाटलं नाही आम्हाला म्हणून. ओ गॉड, जस्ट शट अप नाउ, जस्ट शट अप. अरे तुम्हाला कल्पना आहे का, त्या माणसांच्या मध्येच एक रघु चिलीम होता. काय? येस, गेटअप चेंज केला होता त्यानं. अरे असे डोळे फाडून काय बघताय? त्याच्यापेक्षा त्या गुंडांच्याकडे लक्ष दिलं असतात ना तर जास्त बरं झालं असतं. पण सर माझा विश्वास बसत नाहीये की. बसेल बसेल, विश्वास बसेल तुमचा. जेव्हा तुमच्या आता ट्रान्सफर ऑर्डर्स पडतील ना तेव्हा विश्वास बसेल. नाही पण सर मला काय वाटतं, एक शब्द बोलू नका तुम्ही, एक शब्द बोलू नका. यातलं एक अक्षर जरी प्रेसला कळलं तर काय होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? यस सर. यस सर काय? उद्याच्या हेडलाईन्स दिसत आहेत मला. पोलिसांच्या नाकावर टिच्चून रघु चिलीम पसार. पण सर ही बातमी लीक होणार नाही अशी आपण फिल्डिंग लावली तर? त्याच्यापेक्षा त्या रघु चिलीम वरती फिल्डिंग लावा. डू यू अंडरस्टँड? त्या रघु चिलीम वरती फिल्डिंग लावा. आय एम गिव्हिंग यू जस्ट 48 hours. जे काही करायचं असेल ते करा, नाहीतर मरा. भावना मी जाते. ठीक आहे, ही जरा बघून ठेव. मला उद्या रिपोर्ट दे. चल बाय बाय बाय. एखादा शब्द अडला असेल तर मला आत्ताच विचार, मी चाललीये. 14 आडवा, 4 अक्षरी, 1 तंतुवाद्य. तुंतुण? अरे तुंतुण, येस. चल मजल सोडवलं थोडं पुढे. काय का तू कुठे चालीस घाई घाईत? काय करणार बाबा, मी काय तुझ्यासारखी सदाशिव नाहीये. सदाशिव? एकटा जीव रे. अच्छा विनोद. चल निघते मी. कौशिक सरांना भेटायला? नाही, इच्छा असली तरी दरवेळी जमतं असं नाहीये. इच्छा आहे तिथे मार्ग आहे. हो, पण फ्रीज मधली भाजी संपलीये. आज मला भाजी खरेदी करायला जायचंय. तन्वीर घरी एकटा असेल, वाट बघत असेल ना. कौशिकही वाट बघत असेल नाही का? अच्छा, म्हणजे आज तू माझी फिरकी घेण्याच्या मूड मध्ये दिसतोयस. फिरकी? अगं तू नेहमी जातेस, आज मी विचारलं त्यात फिरकी काय? तू असं बोलतोय जसं काही मी एकटीच जाते. तू कधीच जात नाहीस त्यांच्या पायाशी बसायला. जात होतो, आता नाही. ठीक आहे, पण म्हणजे कधीच गेला नाहीस असा त्याचा अर्थ होत नाही. नाही, गरज होती तेव्हा जायचो, माणुसकी म्हणून. नचिकेत, म्हणजे तुला असं म्हणायचंय की तू जेव्हा जातोस जायचो शब्द. ओके, तू जायचास ते माणुसकी म्हणून, आणि मी जाते ते बॉस आहेत म्हणून त्यांची चमचेगिरी करायला. किंवा आणखीन काही. नचिकेत, तुझ्या बोलण्यात ना आता मला चेष्टा मस्करी शिवाय एक वेगळाच सूर ऐकू येतोय. हे बघ, एक मित्र म्हणून, म्हणजे तू मला मित्र मानत असशील तर त्या कौशिकने वरिष्ठांची चमचेगिरी करण्यासाठी तुला कृषी दर्शन करायला भाग पाडलं. त्याची हाजी करू नकोस. नचिकेत, मी लहान नाहीये. मला माझे निर्णय घेता येतात. बर, तू निघतोयस का? आज इथे राहायचा विचार आहे तुझा? अजून काही ठरवलं नाही. बाईक आणलीस का? सांग ना, मला हॉस्पिटलमध्ये ड्रॉप कर म्हणून. अरे, तू नाही का येणार आहे सरांना भेटायला? मी? तुझा सर किती कौतुकाने बोलतात अरे तुझ्याबद्दल, पण तू अशा शिव्या का घालतोस त्यांना? हे बघ, तू त्या कौशिक बद्दल काहीही बोलू नकोस. एक नंबरचा मतलबी माणूस आहे तो. त्याला हवं तेव्हा तो कौतुक करतो आणि मग शिव्या घालतो. त्याला हवं तेव्हा. मला नाही असं वाटत. मरुत, तू बघ काय करायचं ते. मी निघतेय. निघायची वेळ केव्हाच होऊन गेलीये आणि मी निघते असं सांगायला मी काय कौशिक नाहीये. 18 आडवं, ज्याचं करावं भलं फुली फुली फुली, तो म्हणतो माझंच खरं. करेक्ट.
काय सर, कुठे निघालात? ऑफिसमध्ये बिझनेस मीटिंग आहे. आधी मला घरी जाऊ दे, मग ठरवूया आपण काय करायचं ते. व्हेरी गुड, डिस्चार्ज मिळाला. चला, बरं झालं. काल रात्रीच मलाही डॉक्टरांनी गुड न्यूज दिले. अच्छा, म्हणजे तेव्हापासून तुम्ही तयार आहात. नचिकेत, माझं डोकं ठिकाणावर आहे अजून. अरे सकाळी वॉर्डबॉय आला, त्याने मला स्पंजिंग केलं, तयार केलं. तेव्हापासून मी तुझी वाट बघत इथे बसलोय. अरे हो, काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची असतील. मग ते डॉक्टर येतील आता, इन्स्ट्रक्शन्स देतील. बिल भरलं की आपण मग घरी जायला मोकळे. आय एम सो रिलीव्ड नचिकेत. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? आय एम फाईन. बरं, आता तुम्हाला न्यायाला घरचं कोणी आलंय का? मी त्यांच्या घरच्यांसारखंच आहे, मी नेईन त्यांना. ठीक आहे. आता त्यांचं काही औषध पाणी आणि बाकीच्या कंडिशन जरा काळजीपूर्वक पाहायला. मी थांबेन त्यांच्या घरी. ओके, ठीक आहे. या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. या गोळ्या या दिवसातून 3 वेळा त्यांना घ्यायला सांगा. हो, पण काहीतरी खाल्ल्यानंतर. ही पेन किलरची गोळी आहे. त्यांना जर काही जास्तच त्रास झाला तरच त्यांना ती द्यायची. ओके ओके. ओके. डॉक्टर, ड्रेसिंगचं काय करायचं? कोणी नर्स असेल तर तुम्ही तिच्याकडून करून घ्या. 8 दिवसांनी परत मला दाखवायला या. आय होप तोपर्यंत तुम्ही बरे झालेले असाल. ऑल दी बेस्ट. थँक्स डॉक्टर. या मॅडम, आता या पेशंटची आमची जबाबदारी संपली, तुमची सुरू झाली. नो प्रॉब्लेम डॉक्टर. ओके. थँक्यू. नचिकेत, तू तेवढं पेमेंटचं आणि औषधाचं बघतोस. मी तयार आहे, गाडी आली की निघू आपण. हो, मी येतो जाऊ. सर, तुम्हाला डिस्चार्ज मिळाला, तुम्ही बरे झालात, खूप छान वाटतंय. त्याचं सर्व श्रेय तुम्हा दोघांना आहे. खरंच तुम्ही दोघांनी खूप केलं माझ्यासाठी. थँक्स. थँक्स फॉर एव्हरीथिंग. यू मोस्ट वेलकम सर. परशुराम. हो परशुराम, त्या गांडूळ शेती. परशुराम, मी काय सांगते त्याकडे अजिबात लक्ष नाही तुमचं. हो, तसं नाही मॅडम. गावसून लेटर येला पैसे पाठवा म्हणून. आता दिवाळी पत्र तरी पैसे पाठवू होय ना. आपल्या इथे पगारी असते. बोम सॉरी, या तोंडाला बोलून रागवू नका. नाही, ठीक आहे, मला कळू शकते. पण घरच्यांना कोणी सांगायचा? अहो हो, पण प्रॉब्लेम्स कुणाला नसतात, त्यावर काहीतरी सोल्युशन्स काढावी लागतात ना आपल्याला. काहीतरी मार्ग निघेल. बरं, त्या गांडूळ शेतीच्या प्रोग्रामच्या स्क्रिप्टचं काय झालं? ते रत्नागिरीहून येणाऱ्या कव्हरेजचं काय झालं? ते येऊचे नाहीत, त्यांचं 6 महिन्याचा पेमेंट बाकी असं माहिती आहे. अरे बापरे. ठीक आहे, मी सरांशी बोलते. तुम्ही त्यांना सांगा तुम्ही शूट करून ठेवा, आम्ही पेमेंट करतो आठवड्याभरात. पण त्यांना खोटं कसं सांगू मी? नाही, खोटं नाही, मी खरंच बोलते ना सरांशी. तोपर्यंत तुम्ही एक स्टँड बाय प्रोग्राम काढून ठेवा. आपल्याकडे आता पुरेशी बँक आहे. असा बँक असा. काय कृषी कपूर, गांडूळ शेतीवर संशोधन चालू आहे ना? ह्यांका टिंगल करू मीच भेटतोय. माझी किती टिंगल करता हो तुम्ही? परशुराम, आपण लक्ष देऊ नये. या शहरातल्या लोकांना शेतीचं महत्व कळणार नाही. तुला कळलंय का? आता नुसती सुरुवात आहे. काय परशुराम, तुमच्या मॅडमचे जेम्स बॉन्ड कुठे दिसले नाही? बघितलं परशुराम, कसं बारीक लक्ष असतं आजूबाजूला. ते अशी चौकस वृत्ती हवी माणसाची, नाही तर तुमची. परशुराम, तुझ्याकडे आजचा पेपर आहे का? या काय? हा माझा पेपर आहे. पण पेपर असा की नाही? नाही काय, रघु चिलीमला उडवला अशी बातमी माझ्या पेपरमध्ये नाही, तुझ्या पेपरमध्ये आहे का? म्हणजे धोका टळला म्हणून जेम्स बॉन्ड इथे नाहीये का? परशुराम, जेव्हा मला प्रोटेक्शन हवं होतं तेव्हा मी घेतलं. आता मला नकोय, मग म्हटलं जरा थोडे दिवस मोकळेपणाने एकटे फिरेन. परशुराम, थांबा, तुम्ही आपसच काय ते बोला. माझं टेबल पण किती करता? परशुराम, आता मी तुमच्याशी बोलते. मी आता निघते. पण मॅडम, गावाकडे पैसे पोचतील याची व्यवस्था आपण करू. बाकी काही मार्ग मिळाला नाही तर एकट्या राहणाऱ्या सदाशिवांकडनं पैसे उधार घेऊ आपण पाहिजे तर. पण आता तुम्ही मी सांगितलेलं काम करा, ते जास्त महत्वाचं आहे. आता आपल्याला सांभाळायला कौशिक सरही ऑफिसमध्ये नाहीयेत. कुठे निघालीस? मी तुला विचारतोय, निघालीस कुठे? कुठे निघालीस? मला लक्षणं ठीक दिसत नाहीये. कळेल तुला लवकरच. कळेल, पण तेव्हा फार उशीर झालेला नसेल म्हणजे मिळेल.
आता कुठे बाहेरगावी निघालात? नाही, कुठे नाही. मग सिक्युरिटी नको असं का म्हणताय? नाही म्हणजे प्रतापने काही प्रॉब्लेम केलाय का? तसं असेल तर मी बोलतो त्याच्याशी, पण तो काही आगाऊपणा करेल असं मला वाटत नाही. नाही नाही, मला त्यांचा काहीही त्रास नाहीये सर. ते त्यांची ड्युटी अतिशय उत्तम करतायत. पण आता प्रोटेक्शनची काही गरज आहे असं मलाच वाटत नाहीये. हे कोणी ठरवलं? मीच. रघु चिलीम. सर पण आता माझा आणि त्याचा काय संबंध आहे? त्याला टीव्ही वरती कोणी दाखवला? आता गप्प का? हे जे काही टोळी युद्ध सुरू झालंय त्याला कळत न कळत का होईना, पण तू जबाबदार आहेस. एम आय राईट? येस सर. अँड बाय दिस टाइम रघु चिलीमला सुद्धा हे सगळं कळलेलं असणार. आणि हे सगळं माहिती असताना तू म्हणतेस म्हणून मी तुझं प्रोटेक्शन काढून घेऊ? सर मलाही असं मरायची इच्छा नाहीये. नाही ना? हो, पण म्हणून असं घाबरून सतत जीवाला जपत जगायची इच्छा नाहीये. मला साधं माझ्या मनासारखं वागताही येत नाही, कुठे जाता येत नाही, कोणाला भेटता येत नाही. मला तर असं वाटतं की एक बॉडीगार्ड माझ्या बरोबर असल्यामुळे मी सगळ्यांच्या नजरेत लवकर भरीन. मला स्पॉट करणं सोपं जाईल त्यांना. त्यापेक्षा कदाचित एकटी फिरले तर गर्दीत हरवून सुद्धा जाईल. माझं म्हणणं तुम्हाला पटतंय असं तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय मला. आकांक्षा जोशी एक हुशार झुंजार पत्रकार, हा खरं तर तुझा इतिहास आहे. सर वर्तमानात मी एका चॅनलमध्ये नोकरी करत असले तरीही मी इतिहासापासून फारकत घेतलेली नाहीये. माझ्यातली पत्रकारिता अजूनही संपलेली नाहीये. संकटांचा सामना करायला मला अजूनही आवडतं. या वाक्याचा नक्की अर्थ मी काय लावायचा? सर तुम्ही प्लीज चुकीचा अर्थ लावू नका. मला फक्त एवढंच म्हणायचंय की मला थोडंसं मोकळेपणाने जगायचंय. सर प्लीज गिव्ह मी अ चान्स. यावेळी माझं म्हणणं मान्य करा. मला काहीही प्रॉब्लेम आला तर मी तुमच्याकडेच येईन. ओके. उद्या सकाळी प्रताप मोरेला मला भेटायला सांगा. अँड टेक केअर. येस सर. अगं त्या टेप कुठे ठेवले तुला माहितीये का? अगं असं काय करतेस? तू लायब्ररीत बघितलंस का? कालच तर पाहिलं होतं मी तिथे. तू चल ना जरा माझ्या बरोबर. अच्छा ठीक आहे चल. नचिकेत, काय कौशिक सर कसे आहेत? नव्याने काय झालंय? काय झालंय त्याला? माझ्या कुठल्याही प्रश्नाला सरळ उत्तर द्यायचं नाही असं ठरवलंयस का तू? मी कसं आहे तुला माहिती आहे. मग कशाला मला नको ते प्रश्न विचारतेस? स्वतः जाऊन चौकशी कर ना. मी कशाला मध्ये? नाही, मी केलीही असती चौकशी. मग माशी शिंकली कुठे? माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की तुला ते चालत नाही, आवडत नाही. अच्छा, हे काय तुझ्या सुपीक डोक्यात आलंय? नवं नाही रे, अनुभवलंय मी हे. काय अनुभवलंयस? हेच की मी कौशिक सरांची डायरेक्ट चौकशी केलेली तुला आवडत नाही. हे तुला कोणी सांगितलं? सांगायला कशाला हवंय? एवढी साधी सोपी गोष्ट कळण्या इतकंच का होईना पण देवानी डोकं दिलंय मला. त्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये तूही आला होतास, पण मी तिथे गेलेली तुला आवडलं नव्हतं. मला काय झालं न आवडायला? तोच तर प्रश्न आहे ना. पण या प्रश्नाचं उत्तर तुलाच माहितीये, मी नाही सांगू शकणार. म्हणून मी असा विचार केला की आता ह्या पुढे कौशिक सरांची चौकशी तुझ्याकडेच करावी. मी तिथे तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा माझ्याकडे न बघता, माझ्या कुठल्याही प्रश्नाला काही उत्तर न देता तू तिथून निघून गेलास. मग मी असा विचार केला की आता यापुढे आपण स्वतःचा आणखीन अपमान नको करून घ्यायला. हे बघ आकांक्षा, तुझी आणि माझी कौशिक या विषयावर खूप वादावादी झाली आहे. खूप झाली आहे वादावादी. आपण काहीतरी वेगळ्या विषयावर बोलूया. आणि तुला जर त्याची चौकशी करायची असेल ना तर त्याच्या घरच्या फोनवर कर. म्हणजे त्यालाही बरं वाटेल आणि यू विल गेट द इन्फॉर्मेशन फ्रॉम हॉर्सेस माउथ, नाही का?
6398505. थँक्यू व्हेरी मच. हा सर हा तो रघु चिलिम. पॉज करूया. ऐसे चेहरेपट्टी बदलण्यामध्ये, वेषांतर करण्यामध्ये हा हुशार आहे हे माहित होतं मला, पण इतका हुशार असेल अशी कल्पना नव्हती. पण काका, म्हणजे हा माणूस खरोखरच एवढा भयंकर असेल का? भयंकर? या सगळ्या प्रकरणामध्ये किती माणसं मेलेत कल्पना आहे का तुला? बघ ना, आता आधी तो मलशेट्टी, त्यानंतर तुमचा भैरप्पा, त्यानंतर मग सलीम अब्बासच्या गँग मधली 6 माणसं, त्यानंतर रघु चिलीमच्या गँग मधली 4 माणसं, आणि आता तुमचा तो कौशिक मरता मरता वाचलाय. हो, त्याच्या नुसत्या आठवणीने टेन्शन येतं. मलाही खूप गिल्टी वाटतंय. त्यांचा काहीही संबंध नसता. काही संबंध नसताना असं कॉन्फिडेंटली कसं काय म्हणू शकता तुम्ही? म्हणजे नाही, मला एक सांगा की या फेरीवाल्यांच्या टेपला एक निराळच महत्व प्राप्त झालेलं आहे, आणि म्हणून जर हा नचिकेत त्याची एक कॉपी काढून स्वतःकडे ठेवत असेल तर ही सगळी गोष्ट मुळातच हुशार असणाऱ्या कौशिकच्या लक्षात आली नसेल. कौशिक सरांनी या टेपची दुसरी कॉपी काढली असेल? शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर काही गोष्टींची उकल मला अजूनही होत नाहीये. मी असं बघा की सुरुवातीला 2 गँग्स फोन करत होत्या, बरोबर? एक गँग टेप मागत होती, त्यावेळेला ती पैसे द्यायला तयार होती, तर दुसरी गँग टेप मागत होती, त्यावेळेला धमक्या देत होती. अचानक पहिल्या गँगचे फोन्स यायचे बंद झाले. हो, झाले. का? म्हणजे कौशिक सरांनी ती टेप विकली असेल? माझ्याकडे अजून नक्की पुरावा नाही, पण संशयाला जागा आहे. शक्यता नाकारता येत नाही. नाही काका, मला नाही वाटत आहे. आकांक्षा, वस्तुस्थिती ही कल्पनेपेक्षा खूप निराळी असते. एनिवे, आणखीन जर काही माहिती मला मिळाली तर मी तुम्हाला दोघांना पुन्हा बोलवून घेईन. मी हॉस्पिटलमध्ये जाते, तू येतोस? हो. मला असं वाटतं आकांक्षा, तू हॉस्पिटलमध्ये जाऊ नये. कसं आहे की तू कौशिकला भेटायला येणार याची त्या मंडळींना कल्पना असणार, आणि म्हणून त्या हॉस्पिटलच्या बाहेर त्यांनी तुझ्यासाठी ट्रॅप लावला असेल ही शक्यता नाकारता येत नाही. पण आता मला पोलीस प्रोटेक्शन आहे ना. तरी मला असं वाटतं की तू जाऊ नये. काका, मी अशी किती दिवस जगापासून लपून राहणार आहे? मला कधीतरी या सगळ्याचा सामना नको का करायला? आय लाईक द स्पिरिट. एनिवे, जा तू. टेक केअर. ओके, चल. तू चलतोयस ना? नाही, जरा तो थांबतोय, जरा मला त्याशी बोलायचं. तू हो ना पुढे. कॉपी तू चोरून काढले हे आकांक्षा व्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाला ठाऊ? नाही, कोणालाच माहित नाही. मी आता तुम्हाला माहिती. ही कॉपी आता माझ्याकडे ठेव, आणि ही कॉपी माझ्याकडे आहे याची वाच्यता कुणाहीकडे करायची नाही. पण सर,
कौशिक साहेबांचा गुन्हेगारी जगतातल्या कोणाशी तरी संबंध असतील.